आणि हा जो प्रोजेक्ट आहे संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, म्हणजे जे गव्हर्नमेंट IT आहे अमरावतीचा, त्याला याचं नवीन नाव पडलेलं संत गाडगेबाबा त्या ITचा प्रोजेक्ट आहे हा. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे आपण याला बोलू शकतो. तर या प्रोजेक्टमध्ये जे विद्यार्थी आहे सहभागी, त्याचं नाव आहे समजा ओम राऊत, ऋषिकेश विरुळकर आणि जे मार्गदर्शक शिक्षक आहे योगेश जी कदम सर आहे. ठीक आहे, तर मला समजून सांग, तुझं नाव काय आहे? माझं नाव नयन नेरकर. हां, नयन नेरकर. अच्छा, तुझं? चेतन चव्हाण. तुझं? ओम राऊत. तुझं? ऋषी विरुळकर. चला, तर काय आहे प्रोजेक्ट समजून सांगशील का माझ्या व्ह्युअरसाठी? सर, आमच्या प्रोजेक्टचं नाव ऑटोमॅटिक फायर फायटिंग सिस्टीम. अच्छा. जसे की एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आग वगैरे लागली, एक्झाम्पलमध्ये मॉल झाली, दवाखाना झाला, एखादं बस स्टँड झालं, असं एखादं कोणतं पण गर्दीचं ठिकाण, अशा ठिकाणी समजा आग वगैरे लागली तर त्याच्यातून निघणारा धूळ किंवा जी आगीची वाफ आहे, ही जी आगीची वाफ राहते ते त्याचे उष्णता राहते, ते जे स्मोक डिटेक्टर आहे ते डिटेक्ट करतो आणि जो त्याच्यातून निघणाऱ्या वाफेचं जे उष्णता आहे त्याच्यापासून ॲक्टिव्ह होतो आहे. ॲक्टिव्ह झाल्यानंतर तो असणारे सबमर्सिबल पंपद्वारे तो पुढं पाणी ओढतो आणि जे आम्ही पाणी म्हणजे मी खूप साऱ्या कंपनीमध्ये फिरलेलो आहे, तर त्या कंपनीमध्ये सुद्धा अशा प्रकारे तोच आहे का? सर, एक पाईपलाईन आहे. अच्छा. याला फायर पाईपलाईन म्हणतात. अच्छा. म्हणजे ती हमेशा लाल रंगाची राहतात. लक्षात नाही, मी काय बोलतो की समजा मी एखाद्या कंपनीमध्ये गेलो, ठीक आहे, त्या कंपनीवर असे असतात ना खाली शावर लावलेला, तोच आहे का? ऑटोमेशन काय केलं याच्यावर? मला असं वाटतं त्या कॉपी पेस्ट झाल्यानंतर असं तर नाही आहे ना? नाही, तसं वगैरे काही नाही सर. त्याचं म्हणजे तिथे जे राहतात तिथं वगैरे आग वगैरे लागली तर ते ऑटोमॅटिक नाही, तिथे एक फायर बजर राहतात, ते फोडल्यानंतर तो अलार्म कुऱ्हाड वगैरे असतं फॉर एक्झाम्पल, ते फोडा लागते आणि तो वाचतो. आमचं तसं नाही, आमचं समजा आग वगैरे लागली त्याच्यातून निघणारे हीट आहे ते जे आम्ही जे स्मोक डिटेक्टर लावलं आहे, म्हणजे सेन्सर वापरला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह होतो आणि जे पाईपलाईन पाणी जाते आणि ते आग विजते. अच्छा. एकदा रन करून दाखवतो का याला? हां सर, चालेल. थोडा चालते, ठीक आहे. हा मेन अलार्म आहे. ठीक आहे, हे पाईपलाईन आहे आपल्याकडे. आणि हे काय वापरलं सिस्टम तू? सर, स्मोक डिटेक्टर आहे, MQ नावाचा स्मोक डिटेक्टर आहे. आणि फ्लेम सेन्सर आहे. अच्छा. 9 व्होल्ट टू 5 व्होल्ट हे DC कन्व्हर्टर आहे. आणि याला जे आहे याला 5 व्होल्ट कनेक्टर लागते. जे 9 व्होल्ट येते त्याच्या जागी याला 5 व्होल्ट लागते. त्याकरता आम्ही हे वापरतो. अच्छा. आणि म्हणजे हे ड्युरेबल आहे का पण चालू केल्यावर? म्हणजे आता मला वाटतं हे सगळं इलेक्ट्रॉनिक मटेरियल आहे, खराब तर नाही होणार ना? नाही. समजा जर माझी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल माझी समजा कंपनी आहे, तर मला हे कंपनीत किंवा घरात लावायचं आहे, तर मग हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे की याला म्हणजे असं चेंज करायला सर, त्याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. वन टाइम पण एकदा मेंटेनन्स तर करावं लागतं. हेच मला प्रॉपर कनेक्शन केलं तर काही होणार नाही. काही प्रॉब्लेम नाही. ओके. एकदा प्रोजेक्टला या ठिकाणी कसा प्रकारे रन होतो एकदा दाखवशील का मला? चला. या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे प्रोजेक्टसाठी? पहिले तर आपण अच्छा स्मोक घेतलेलं आहे. स्मोक स्मोकसाठी आपण या ठिकाणी अगरबत्तीचा वापर करतोय. ठीक आहे, चालतं. ओके, ऑटोमॅटिक सगळं चालू होतं. ठीक आहे. प्लंबर आहे का तुम्ही? प्लंबर ट्रेडचे. ठीक आहे. अच्छा, स्मोकर चालू करणार आहे. अच्छा. ओके. स्मोक दिल्यावर चालू होते, म्हणजे सेन्सर कुठे कॅच करतोय? समजा आग सर कुठे पण लागलेली असते त्याच्यातून जो निघणारा धूळ आहे तो स्मोक डिटेक्ट करतो. म्हणजे आपलं MQ नावाचं स्मोक डिटेक्टर आहे. समजा हे ॲक्टिव्ह झाला की पाईपलाईनवर आपल्या फायर एक्सटिंग्विशर पाईप आहे त्याच्यानं पाण्याचा प्रेशर येतो आणि जिथे कुठे आग लागली ते विजून जाते. समजा हे स्मोकवर जातं. ओके. म्हणजे आग विजल्यावर ऑटोमॅटिक स्प्रिंकलर बंद होतील. पाण्याचा वेस्ट नाही होणार ना याच्यात? पाण्याचा वेस्ट नाही होणार. हे सगळं एडिट होऊन जाईल, की टेन्शन नाही. ठीक आहे. आता समोरचा काय दाखवणार आहे तुम्ही आम्हाला? आता आगीपासून. ठीक आहे. आगच्या फ्लेमपासून. ओके. अच्छा, हीट सेन्सर पण आहे आपल्याकडे. म्हणजे हां.
हीट किंवा आगीची हीट. ठीक आहे, ठीक आहे. एक्झाम्पल म्हणजे आग लागल्यावर काही मिनिटं अगोदर चालू होईल नाही की आग लागल्यावर लगेच चालू होईल. म्हणजे मग भागदळ मचेल ना मग कंपनीमध्ये काही मिनिटं अगोदर. असं करा, ॲक्च्युली कसं असते की याला असं करा, तुम्ही डिझाईन चांगलं केलं डिझाईन, पण असं करा की आग लागल्या काही समजा आग लागत आहे, समजा एका सेक्शनमध्ये जर आग लागत असेल तर समजा बाकीच्या सेक्शनला अलर्ट करण्यासाठी मग हा सायरन झाला असं. सायरन तर लागणार नाही, सायरन अच्छा, लागणार. हां. आणि ज्या रूममध्ये आग लागली हे त्याच रूममध्ये चालू होणार, ऍक्टिव्हेट होणार. म्हणजे बाकी नाही होणार आहे. अच्छा. कारण की सिस्टम त्या रूममध्ये आपण हे केले आहे ना, फिट केले आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, चांगलं आहे. सेपरेट कनेक्शन राहणार आहे. ज्या अच्छा. रूममध्ये आग लागली त्या रूममध्ये ठीक आहे. चालू होणार. कारण जर हे जर कंटिन्यू केलं हां. या रूममध्ये आग लागली समोरच्या रूममध्ये पण पाणी चालू होणार आहे. ओके ओके ठीक आहे. म्हणजे सायरन पण देणार, बाकीचे पण अलर्ट होणार. हो सर. सायरन आपल्याला म्हणजे अलर्ट करण्यासाठीच आहे. हां बरोबर. त्याने म्हणजे आतील पण व्यक्ती जे अलर्ट होते आणि जे बाहेरील आहे ते पण हेल्पसाठी याला खर्च किती लागला? याला जवळपास 2,000 रुपये लागला. सगळं मला वाटतं इलेक्ट्रॉनिक मटेरियलचा जास्त खर्च आहे. नाही इलेक्ट्रॉनिक मटेरियल पण जे आहे त्यामुळे ते फ्रेम वगैरे चांगल्या प्रकारे केली स्वतः आहे. बनवलेलं आहे. बरोबर, सगळं स्वतःच तयार बनवलेलं आहे स्वतः. खूप चांगल्या प्रकारे बनवलं आहे. थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल. आणि वापरलेला आहे. अच्छा अच्छा, प्लास्टिक वापरलं कलर केला आहे. जेणेकरून हा मला वाटतं हीट रेजिस्टन्स पाईप आहे. डेमोसाठी दाखवलेलं आहे. ते दिवस आहे. जे ऍक्च्युअल करतो आपण त्याचा जीआयचा पण वापरतो. खूपच चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट आहे. थँक्यू सो मच. आणि चांगल्या प्रकारे केलेलं आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन पण थोडंसं चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आणि म्हणजे याचं जे फॉर एक्झाम्पल याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे आपण कुठे करू शकतो, कुठे आपण याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो आहे ना. समजा मला लागलं समजा फॉर एक्झाम्पल मला दवाखाना वगैरेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जास्त त्याचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तरी म्हणजे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ऑलरेडी आहे, आपल्याला जे घरगुती वापर आहे आपल्याला तिथं बसवण्याचे अफोर्डेबल केलेलं आहे. कम्फर्टेबल पण आहे कॉस्ट पण ठीक आहे, सहज नाही पण ठीक आहे. थँक्यू सर. चालेल.